तर भावांनो, सर्वात आधी तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून राम मंदिर उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ असेल तर हा आपला आहे तिसरा व्हिडिओ. तर कालचा जो काही व्हिडिओ असेल तर आपण टाकला नव्हता आणि याआधी जे काही दोन आपले व्हिडिओज आले होते तर त्याचे जे काही थंबनेल्स असतील तर ते तुम्हाला आता या ठिकाणी स्क्रीनवर दिसत असतील. तर एकामध्ये व्हाईट थीम यूज केली होती, एकामध्ये डार्क थीम यूज केली होती आणि पुन्हा आजचा जर तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट केला असेल किंवा डिझाईन बघितली असेल तर ही डिझाईन सुद्धा आपण या ठिकाणी डार्कमध्ये तयार केलेली आहे. ओके, तर ह्या डिझाईनमध्ये या ठिकाणी काही एलिमेंट्स असे यूज केलेले आहेत जे की एकदम जबरदस्त असे दिसत होते. तर हे तुम्हाला डिझाईन मी पुढे दाखवणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. आणि अजून 1 ते 2 व्हिडिओज अशा पद्धतीने या ठिकाणी येतील, ते जर तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचं नाही. म्हणजेच ते खाली जे तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि सोबतच बाजूला येणाऱ्या घंटीवर सुद्धा प्रेस करायला तुम्हाला विसरायचं नाही. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊयात आपल्या इंस्टाग्रामला. तर या ठिकाणी तुम्ही मला तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न विचारू शकताय. सोबतच तुम्हाला जे काही येणाऱ्या अडचणी वगैरे असतील ते सर्व मला या ठिकाणी सांगू शकताय. सोबतच तुम्ही मी या ठिकाणी जे काही पोस्ट वगैरे टाकत असेल त्या सर्व या ठिकाणी चेकआउट करू शकताय. सोबतच या ठिकाणी रील्स वगैरे सुद्धा पोस्ट करत असतो, हे सर्व सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला चेकआउट करू शकताय. आणि बाकीची जी काही माहिती असेल ती सुद्धा तुम्ही मला या ठिकाणी काय करू शकता, विचारू शकता. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपलं पेज आहे, तुम्ही जाऊन एक वेळेसला व्हिजिट करू शकता. बाकी तुम्हाला जर अडचणी वगैरे वाटत असतील ते सुद्धा तुम्ही माझ्यासोबत या ठिकाणी शेअर करू शकता. ओके, चला आता आपल्याला करायचं आहे डायरेक्ट डिझाईन. तर डिझाईन करण्यासाठी मी तुम्हाला नेणार आहे या ठिकाणी पिक्सल लॅबमध्ये. ओके, तर पिक्सल लॅब या ठिकाणी ओपन करायचं आहे. तर ओपन केल्याच्या नंतर काहीसा अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला सर्वांना या ठिकाणी काय होणार आहे, दिसणार आहे. ओके, तर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसल्याच्या नंतर सर्वात पहिले जे न्यू टेक्स्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, डिलीट करायचं. ओके, आता तुम्ही या ठिकाणी मी माय प्रोडक्ट्समध्ये जातोय आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता राम मंदिर 1 आणि त्याच्यावर राम मंदिर 2 अशा पद्धतीने दोन जे काही पीएल फाईल्स असतील ते आपल्या ऑलरेडी मागचे जे काही 2 व्हिडिओज होते त्या व्हिडिओच्या होत्या. ओके, आता हे बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये ॲड होत नाहीये आणि काही जणांच्या मोबाईलमध्ये चालत नाही. ओके, तर ज्यांच्या कोणाच्या मोबाईलमध्ये चालत नसेल किंवा त्यांना जर एरर येत असेल तर या ठिकाणी स्क्रीनवर एक तुमचा आता थंबनेल दिसत असेल तर हा वाला जो काही व्हिडिओ असेल त्या व्हिडिओमध्ये मी इन डिटेल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्ही तुमची जे काही पीएल फाईल असेल ती कशा पद्धतीने ओपन करू शकता, सोबतच त्याच्यामध्ये चेंजेस करून ती एडिट या ठिकाणी करू शकता. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन हा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता किंवा आपलं जे काही टेलिग्राम चॅनल असेल तर त्या ठिकाणी सुद्धा मी ह्या व्हिडिओची लिंक या ठिकाणी पिन करून ठेवलेला आहे. तुम्ही दोन्हीपैकी एका जागी जाऊ शकता आणि जाऊन या ठिकाणी हे बघू शकता. आणि त्याच्यामध्ये विशेष असं म्हणजे मी जे यूज करतोय तर ते तुम्हाला पिक्सल लॅबचं ॲप्लिकेशन कसं घ्यायचं त्याची सुद्धा माहिती दिली होती, तर त्याच्यामुळे ते जाऊन सुद्धा या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, चला बाकी आपण आपल्या डिझाईनवर परत येऊया. तर या ठिकाणी इंटरफेस तुम्हाला क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी इमेज साईजवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जी काही साईज असेल म्हणजे हाईट आणि विड्थ असेल ते तुम्हाला या ठिकाणी किती सेट करायचं आहे, 5,000 अशा पद्धतीनं सेट करायचं आहे आणि ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर डबल चौकोनवर क्लिक करून कलर्समध्ये जायचं आणि व्हाईट रंग जो काय असेल तो तुम्हाला या ठिकाणी काय करायचा, सेट करून घ्यायचा. ओके, हा रंग या ठिकाणी सेट झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला प्लसवर क्लिक करून जायचं फ्रॉम गॅलरीवर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 3 डॉटवर क्लिक करून ब्राउझर तुम्ही क्लिक करू शकता. मग तुमच्या पुढे जे काही फोल्डर असेल तर फोल्डर येऊन जाईल. तर फोल्डरचं नाव दिलेलं आहे राम मंदिर 3 अशा पद्धतीने नाव दिलेलं आहे. तर 3 नंबरचा व्हिडिओ म्हणून 3 नंबर या ठिकाणी दिलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी 2 पद्धतीचे बॅकग्राऊंड दिलेत. एक म्हणजे तुम्हाला डायरेक्टली दिले आणि एकामध्ये प्रभू श्रीरामांचा फोटो आणि सोबत जे काही राम मंदिराचा पिन जे असेल तो या ठिकाणी अटॅच करून दिलेला आहे. ओके, तर हा अटॅच केलेला या ठिकाणी मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लसवर क्लिक करून तुम्हाला फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस आता जी काही असेल तर ती प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. जोपर्यंत या ठिकाणी आपल्या सर्व जे काही पिन जे असतील ते या ठिकाणी लागत नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी काय करायचं करून घ्यायचं. ओके, तर थोडंसं फास्टमध्ये मी हे सर्व जे काही पिंजेस असतील तर हे या ठिकाणी ॲड करून घेतो. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटदिवसात तुम्ही या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बाजूला दिसत असलेलं घंटेचं जे काही आयकॉन असेल तर त्याच्यावर सुद्धा क्लिक करायला तुम्हाला विसरायचं नाही. ओके, तर मजेदार गोष्ट अशी दुसरी याच्यामध्ये की आता याच्या हे जे काही डिझाईन असेल तर या ठिकाणी मी सांगतच आहे. आता याच्यानंतर सुद्धा बाकीचे जे काही डिझाईन्स असतील ओके तर ते तुम्हाला बघायचे असतील तर सिनेमॅटिकचे बॅकग्राऊंड जे काही असतील तर बॅकग्राऊंड मेकिंगवर भरपूर सारा मेसेज येत आहे की व्हिडिओ कर म्हणून. तर एक वेळेसला हा सण आपला संपल्याच्या नंतर आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओज या ठिकाणी करणार आहोत. ओके, आता आपण परत एकदा व्हिडिओवर या. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी आपला जो काही मॉडेल असेल तो मॉडेल त्याचं नाव आणि जे काही नेम प्लेट असेल तर 3 गोष्टी या ठिकाणी ॲड केलेल्या आहेत. ओके, आता तुम्हाला सुद्धा सेम अशाच पद्धतीने करायचं. समजा तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करत असाल तर तुमचा स्वतःचा फोटो टाकायचा किंवा समजा कोणाची ऑर्डर आली असेल त्याचा जो काही फोटो असेल आणि त्याचं जे काही नाव असेल ते नाव तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, चेंज करू शकता. ओके, हे झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी त्याच्यानंतर इथं जायचं आणि या ठिकाणी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला अशा पद्धतीने छोटूसे एक जे काही टेक्स्टची पिन असेल किंवा मेसेजची पिन जी म्हणा तर ती मी या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. तर ही तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, ॲड करायचे. ओके, अशा पद्धतीने ॲड झाली. आता ॲड झाल्याच्या नंतर ह्याच्या वरच्याच भागामध्ये तुम्ही तुमची जे काही डेट पिन असेल म्हणजे हा जो काही कार्यक्रम असेल तर हा आहे 22 जानेवारीला तर ती जी काही डेट पिन असेल तुम्ही या ठिकाणी अटॅच करू शकता. पण मी या ठिकाणी अटॅच नाही केलेली तर मी या ठिकाणी सीधा आपलं शेवटचं जे काही एलिमेंट असेल ते म्हणजे आपलं जे काही
लोगो असेल तर तो लोगो मी या ठिकाणी काय करतो फायनल करून घेतो. ओके, तुम्हाला सुद्धा सेम अशाच पद्धतीने तुमचा जो काही लोगो असेल तो लोगो या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा. ओके, तर लोगो ॲड केल्याच्या नंतर अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा आहेत जो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकताय. तर तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी करू शकताय. बाकी या ठिकाणी मला जे सांगायचं होतं ते पूर्ण या ठिकाणी संपलेलं आहे. तर आता तुम्हाला जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड मी सांगून देतो. तर पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे 1836. किती टाकायचा आहे? 1836. ओके, 1836 हा 4 अंकाचा पासवर्ड आहे. टाकल्याच्या नंतर तुमची पीएल फाईल सोबतच पीएनजी फाईल दोन्ही तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता. ओके, आता व्हिडिओ जर इथपर्यंत बघितलाच असेल आणि तुम्हाला अजून या ठिकाणी राम मंदिरच्या डिझाईन्स बघायचे असतील, ओके, तर या ठिकाणी एक तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल लेफ्ट साईडला आणि एक व्हिडिओ दिसत असेल तुम्हाला राईट साईडला. ओके, तर याचे काही दोन्ही व्हिडिओज असतील तर ते आपले ऑलरेडी आले होते. तर तुम्ही या दोन्ही व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता आणि याच्यामधली माहिती घेऊन तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही डिझाईन असेल ते या ठिकाणी तयार करू शकता. ओके, बाकी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.